कसं म्हणावं आता हे घर आपलं? इकडून आता कायमचं बाहेर पडलेलं बरं. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. अशी पळपुट्यासारखी माघार नाही घेऊ देणार मी तुला. मी कुठेही जात नाहीये शरू. मग एवढ्या रात्री काय लिहितेस? ते ऑफिसचं महत्वाचं काम आहे. दाखव मला. सांगितलं ना महत्वाचं काम आहे ऑफिसचं. नाही, मला बघायचंय तू ऑफिसमध्ये काय काम करतेस ते. दाखव. कशाला हट्ट करतेस उगाच? मान्य कर, तू माघार घेतेस. मी काही माघार वगैरे घेत नाहीये शरू. मी ट्रान्सफरसाठी अप्लाय करते. ट्रान्सफर का? नाही राहायचंय मला इथे. इथे राहून कुठलेच प्रश्न सुटणार नाहीयेत. म्हणजे तू परिस्थितीसमोर हार मानलीस? मी हार मानते शरू? का उलट जी परिस्थिती समोर आहे त्याच्याशी लढतीये असं नाही वाटत का तुला? तूच विचार कर ना. माझा नवरा ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते त्याला सोडून कशी राहू? आत्ता समोर जी परिस्थिती उभी राहिली ना शरू, ह्यातनं त्यांना बाहेर काढायचा हा एकच मार्ग आहे. या सगळ्यात हे खूप अडकत चाललेत शरू, तुला कळत नाहीये. आणि एक बायको म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढणं. मी ट्रान्सफर देणार आणि इथून बाहेर पडणार. यांना जो सुखी बघायचं असेल ना, हाच एकमेव मार्ग आहे. तुला असं वाटतं जिजू तुला इथून जाऊ देतील? नाही, आजपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ऑफिशियल जर कारण दिलं ना मी त्यांना, तसं ट्रान्सफर लेटर जर पुढे केलं तर नाही अडवणार मला. आणि तू राहू शकशील या घरापासून दूर? आत्ता ते महत्वाचंच नाही. आत्ता या सगळ्यातनं यांना बाहेर काढायचं आणि त्यासाठी ट्रान्सफर हा एकच पर्याय. काय सांगताय? खरंच अक्षराने समधी प्रॉपर्टी सुंदरच्या नावावर केली? अगं होय तर उर्वशे, आपल्याला पाहिजे का नाही तसंच होणार आहे. आणि आता ही अक्षरा चांगलीच गोत्यात येणार आहे. नाहीतर काय. मान राजाच्या दरबारी आणि घरात केरसुणीची कारभारी असं झालंय तिचं. आपल्यासाठी मेनकाचा यो डाव म्हणजे सोन्याचं पान आहे. अक्षराला मूक वाटलं असेल की सुंदरच्या नावावर प्रॉपर्टी करून समज सोपं होईल, पर आपलं पान फिट्ट बसले तिला नाही कळणार. उर्वशे, आपल्या सगळ्या वाटाच्या खुल्या होणार आहेत आणि आपली 5ची बोटं तुपात जाणार आता. होय,
पर तुमच्या एक लक्षात येते का? नाही म्हणजे मेनकानं सुंदरला फसवलं तर आहेच, पर यामध्ये आपला अजून एक फायदा आहे. काय? म्हणजे डाव रंगतोय मेनकाचा, पर या समद्यामध्ये फक्त सुंदर नाही तर वसुंधरा, निर्मला आणि अक्षरा या समद्यांचा धुवा उडणार. आपण फक्त मज्जा बघायची. अगं हे तर आहेच. उर्वशे, तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. वसुंधरानं आजच मला सांगितले सगळा हिशोब तूच बघ म्हणून. माझ्याच्याने काय बी व्हायचं नाही म्हणले. काय सांगताय? अहो यो म्हणजे डबल धमाका आहे की. हा अहो ग्रह फिरायलेत आपले. आजवर दिलं मातीत गाडून आणि देवानं दिलं छप्पर फाडून, असं झालंय. म्हणजे आता सुंदरची समधी प्रॉपर्टी आणि तुमच्या बहिणीचा बिझनेस समद आपल्या ताब्यात. उर्वशे, आज तागायत गाढवा सरकार राबलो ह्यांच्या हाताखाली, पण आता नाही. आता आपण असं आयतं बसून खायची वेळ आलेली आहे. वय या समध्यामध्ये फक्त ना सुंदरला फसवलं म्हणजे झालं. मग त्याला आणि त्याच्या आईला घरातून कचरा काढून फेकून देतात तसं फेकून देऊ. आणि अक्षराचं काय? अक्षराचं काय? तिच्यासाठी मेनका आहे ना तिचा कचरा करायला. उजाडलं तरी बी म्हातारी अजून झोपली. रोज तर या वेळेला उठून समजा घरभर दुडघूस घालत असते, आणि आज अचानक काय झालं हिला? आई, ओ आई, अहो अहो उजाडले, उठा की आई. ओ आपण फणफणल्यात पार. या म्हातारीला ना नको तिथं उड्या मारायची लई दांडगी हाऊस. काय गरज होती इतकी धावपळ करून ते ढिगभर लाडू करायची? आपलं वय काय, आपण करतो काय? आता हा अजून एक ताप